घोसालगडला गड संवर्धन आहे, तिथे आम्ही राहायचे चाललोय. त्या इतिहासाचा साक्षीदार घोसालगड म्हणजे घोसाल. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. लय डेंजर चढा लागतंय म्हणजे बघा, एक अविस्मरणीय क्षण आहे आपल्यासाठी हा सुद्धा. आणि गाईस तुम्ही व्ह्यू बघा गाईस. शिवलिंग तुला कसं वाटतं आपण म्हणजे एक ही महाराजांची एक सेवा करतो ते कसं काय सांगशील? खूप आनंद वाटतोय, एक वेगळाच जोश येतोय करण्यासाठी. तर घरी ना आपण पण गडावर मात्र महाराजांचं तर मी बोललो की आपण घरी पण एवढं जोशात नाही. आपल्याला वाटतं की आपण गड संवर्धन करून काय मिळणार आहे. जर हे गड टिकले तर आपला इतिहास टिकणार आहे. नमस्कार. तर मी संजय बाकी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सर्वांना शुभ सकाळ आणि जय जिजाऊ जय शिवराय. तर सकाळ सकाळी आता वाजली बघा जवळ 7 वाजायला आणि आम्हाला निघायचं होतं 6 वाजता, पण 7 वाजलं. आता चाललोय रोहाला घोसालगड. तिथे बघा कसा काय ब्लॉग होतो. तर बघा निघालोय. दादा आपण कुठे चाललोय काय आज? घोसालगडला गड संवर्धन आहे, तिथे आम्ही राहायचे चाललोय. आणि महाराष्ट्रात नंबर मारला तर तिथनं आम्ही बक्षीस पण घेऊनच येऊ डायरेक्ट आज किल्ल्याचा. तर पाहूया तिकडे जाऊन आपण. आणि हा एक हर्षल निघालाय. आणि आपण जो किल्ला बनवला होता त्याचा आपला महाराष्ट्रामध्ये आपला उत्तेजनार्थ म्हणजे 10 मध्ये आपला नंबर आलेला आहे. तो सुद्धा मी फोटो इथं टाकतो. आणि जो काही तो बॅनर आहे गड संवर्धन तो सुद्धा बॅनर टाकतो. तर बघा इथं निघतो आम्ही. आपली सर्व मुलं आहेत. हा ब्लॉग कसा वाटतं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. आता डायरेक्ट जाताना तुम्हाला भेटतो. मिरची हे बोलू तर आता वाजलं गरम नाही तर वाजलं बघा किती 8 वाजलं. आता वडापाव खायला बघा वडापाव खायला थांबलोय. वडापाव खातो आणि डायरेक्ट तुम्हाला तिथं जाऊन भेटतो. चला एन्जॉय करा. तर तुम्ही बॉर्बॉन खा. एन्जॉय दिस बॉर्बॉन. काही बघा लाल टोपी आगरी कॉलेजची शान. सगळं निघालो घोसालगड रोहा. आता कोणती आहे बघा इथं रस्ताच कडक आहे. काही बघा आपलं रायडर कडक आहे निघालं ती. आणि आता पाहतना प्रदेश पण येतोय म्हणजे बोलला येतोय म्हणतोय म्हणजे कामाला आलेला आहे. तर बघू येतोय का ना अजून कन्फर्म नाही. त्याला पण त्याला लोकेशन पाठवले खूप लांब यायला लागतोय. आणि आपलं सगळं रायडर बघू शकता. खंडे बिडे लागले टोके ते सगळं घालूनच चाललं. आणि हे एक रायडर आहे टोके ते सगळं घालून निघालं. तर बघा आपलं तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तर आम्ही त्याच्या पुढे कुठल्या किल्ल्यावर जाऊ की तुम्हाला इंस्टावर आपल्या म्हणजे आपल्या किल्ल्यात जाईल तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. बघा आता पुढचा किल्ला आपला असेल सिंहगड किल्ला असेल किंवा औचितगड. बघा कसा काय किंवा इंस्टावर फॉलो करून घ्या मला 1980 त्याच्यावर आपल्याला लाईव्ह अपडेट सर्व मिळत जाईल. आणि जर तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत यायचं असेल गड किल्ले फिरण्यासाठी संवर्धन करण्यासाठी तर नक्कीच कमेंट करा. जेणेकरून कॉन्टॅक्ट करा कमेंट करा. खाली नंबर असेल दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये. हर्षल टाकी संजय टाकी योग्य टाकी. तर बघा चला आता डायरेक्ट तुम्हाला तिथं गेल्यावर भेटतो. गाईज तर बघू शकता फायनली झेंडा ही शान आपल्या महाराजांची, ही शान आपल्या स्वराज्याची. तर बघू शकता. तर गाईज आता बघा आम्ही पोहोचलो आहोत इथं घोसालगड म्हणजे गावात आणि आपला किल्ल्याच्या खाली. बघा हा असा आहे स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार घोसालगड म्हणजे घोसालगडला वीरगड असे नाव आहे सौजन्य. तर बघा
आम्ही सर्व. आणि आपली जर्सी कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. आणि आता आपण म्हणजे चढण्यासाठी केलेली आहे सुरुवात. तर बघा म्हणजे खूप आनंद वाटतो की आपण असे कुठेतरी उपक्रम राबवायला पाहिजे की जेणेकरून आपले गड किल्ले आणि जे काही स्वराज्याची म्हणजे महाराजांनी आपल्यासाठी जे काही सर्व केलेलं आहे त्याला आपली जाणीव असावी आपल्याला आणि आपण चांगलं करावं. तर बघा आता सुरुवात केली आपण चढायला. मावलं चढतात सर्व. लय डेंजर वाटतं सगळं. आणि तुम्हाला बोललो की आपण नेक्स्ट किल्ला आता जाणार आहोत सुधागड. आणि विषय कसा आहे माहितीये का, आम्ही आता चढायला सुरुवात केली जवळजवळ 8:30 वाजता. एक अर्ध्या तासाचीच रनिंग आहे आणि सकाळी आलो त्यामुळे दम का लागणार नाही. तरी पण मला दम लागला आता. विषय असा आहे बोलून दम लागलाय. एक वस्तू घ्या रे, ही वस्तू घे गाडी लाव त्याच्यावर. तर चला आता ही वस्तू घे. आणि बघा ही शान भगवा झेंडा आपली शान. आणि खपली मी पावर खपली डायरेक्ट कायच नाही. सकाळ तू काय बोलशील आता. भरपूर कठीण रस्ता जमलो. लुंगलो आहोत आम्ही सगळे आता. पण सकाळी आहे त्यामुळे एवढा का दम लागणार नाही. विषय असा आहे का आता बोलणार तू व्हिडिओ बरोबर काढतो गाईज. तर बघा लय डेंजर चढायला लागतंय. म्हणजे बघा एक अविस्मरणीय क्षण आहे आपल्यासाठी हा सुद्धा. तुम्ही जर सरसगडचा आपला ट्रेकिंग वाला ब्लॉग बघितला नसेल तर जा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे बघा तो सुद्धा. ह्याच्यानंतर डायरेक्ट सुधागड तुम्हाला बोललो बघा. आणि हा आहे इथना म्हणजे घोसाले गावाचा व्ह्यू. वरून पण दाखवतो तुम्हाला. आणि आपण फायनली तिथे मेन प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर बघा ही का अशी म्हणजे माहिती आहे बघा वाचा. लय डेंजर. इथलं नाव बी गेलं तर बघा मस्तपैकी. कडकच एकच नंबर. गाईज पायकार रोहित पायकार गाईज बघू शकता ही एक सापाची मेन किती मोठी आहे. नमस्कार गाईज बघा आतमध्ये गुफेसारखी आहे. कन्फर्म का आयडिया नाही. मला वाटतं ही चोरवाट आहे. चोरवाट आहे ती लय डेंजर आहे. हे सो व्हिडिओ नक्की चोरवाटी तर मोबाईल सो चालू झाला व्हिडिओ. तरी चोरवाट बघितली. ही तर वरती पाण्याची टाकी आहे बघा. पाणी पण आहे त्याच्यात. ही इतना आहे इतना सरळ. तर गाई एनर्जी फुल आहे. लाईट एनर्जी आहे. चला फुल एनर्जी. आणि वाट बघू शकता सरस गडू का फाटलेली. एकच नंबर कडक. आणि गाईस तुम्ही व्ह्यू बघा. रिस्क तर आहे आणि आपले माऊले चाललेत आणि एवढा आनंद आणि जोश आहे ना व्यक्त नाही करू शकत. आणि सकाळी आलोय ना तो एक चांगला काम आहे. कारण का
सूर्य का अजून आला नाही म्हणजे तो ऊन का आपल्याला लागणार नाही म्हणजे गाईस. तर बघा ही खांब टाकी म्हणजे सध्या तर पाणी नाही आणि इथून बघू शकता खूप डेंजर. बघू शकता खूप डेंजर कडक. आणि आपली शान भगवा झेंडा. हा किल्ला आहे. गाईस शिवलिंग कुठला तो गाईस बघा. राम जन्मभूमीची कहाणी चल. गाडी पाहिजे. तर गाईज आता वाजलंच 9 आणि आता आम्ही कधी सुरुवात केली आहे. फुल मेहनत घेतात बघा. आणि हा आहे पूर्ण व्ह्यू घोसालगड. खूप मेहनत आहे पोरांची. तुम्ही सुद्धा या. नेक्स्ट काय हा शिव ऊर्जा मित्रमंडळ रोहा यांच्या वतीने म्हणजे आयोजित म्हणजे गड संवर्धन जी मोहीम असते ती राबवली जाते. तर सर्व किल्ल्यांवर राबवली जाते. आता घोसालगड या किल्ल्यावर आपण आलोय. तुम्ही बघितलं असाल म्हणजे मी जवळजवळ बहुतेक केले साफ. अजून खूप आहे. आणि हा किल्ला तुम्हाला माहित नसेल पण हा घोसालगड सुद्धा किल्ला आहे. लोकेशन घोसाले गाव आहे म्हणून तिथूनच आहे. जास्त नाही चालला जवळजवळ 15-20 मिनिटाची चढा लागतं. आणि घोसालगड या किल्ल्याला वीरगड असे सुद्धा म्हटलं. आणि महाराजांसाठी ही एक सेवेची संधी आम्हाला करण्याची संधी शिव ऊर्जा मित्रमंडळ रोहा यांच्या वतीने दिली. तर धन्यवाद. मी त्यांना सुद्धा त्यांचे सहकार्य कार्यकर्त्यांचे सुद्धा आपली भेट करून देतो. तिथपर्यंत बघा. पाणी प्यायला गाईज. दादा पाणी तुला. तुला कसं वाटतं आपण म्हणजे एक ही महाराजांप्रती एक सेवा करतो ते कसं काय सांगशील? खूप आनंद वाटतोय. एक वेगळाच जोश येतोय करण्यासाठी. तर घरी ना आपण पण गडावर मात्र महाराजांचं मी बोललो की आपण घरी पण एवढं जोशात नाही काम करत तेवढं आपण गडासाठी आपण महाराजांची सेवा. गाईस तर बघितलं तुम्ही आता म्हणजे आम्ही आता ब्रेक घेतला थोडा नाश्त्याचा आणि आता चाललो आम्ही इथं तोप बघायला. म्हणजे ती हौदीमध्ये तोप भेटली होती. तर बघा आता आलोय तिथे. बघा एक नंबर मस्त सुंदर.
दूररत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य 27/11/2024. ते दिवस झाला कार्यक्रम हा. 30 दिवस. तर बघा आताच झालेला आहे 27/11/2024 आणि हौद्यामध्ये भेटलेली तोफ आहे. भेटली दाखव. आणि ह्या टाकीमध्ये ते तोफ मिळाली आणि खांब टाका ना. पाण्याची जागा भरपूर आहे. एकदम थंड थंडगार पाणी. पूर्ण गवताची अशी नाही. चला या चला येणार इकडे घेऊन ये ना. हा गाईस तर बघा म्हणजे असं वरतून तर पाणी येत नाही पण जी काही रचना आहे महाराजांची म्हणजे किल्ल्यांची तर बघू शकता खालतून म्हणजे त्या सपाटीपासूनच पाणी तिथे पडतोय. सर काय तुम्ही बोला म्हणजे आपल्या या शिव ऊर्जा संस्था ही राजांनी पहिलं पाण्याची व्यवस्था केली आणि ती एवढी उत्तम केली की आज पण आपण त्याचा जर अवलंब केला तर आज आपण सगळ्यांना पाणी पोचू शकतो. हा थँक्यू. आणि नंतर सरांना काय जे आता बिस्किट खायला नंतर आम्ही नाश्ता विष्टा करतो मग तुम्हाला भेटतो. सध्या बिस्किट खातो आणि भाई काय नुसता इंस्टाच्या स्टोऱ्या मेन्शन करण्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा पावन झालेला किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला वीरगड असे नाव दिलंय आणि आज थंडी असूनही सर्व मंडळातील मुलं सकाळी लवकर उठून या मोहिमेसाठी आले. तसेच शेतपळस आणि ग्रामस्थ मंडळ उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. की आपल्याला वाटतं की आपण गड संवर्धन करून काय मिळणार आहे. जर हे गड टिकले तर आपला इतिहास टिकणार आहे. आज आपण बघतो गडाची पडझड व्हायला लागली आहे, गवत वाढायला लागलंय. जर गवत असंच वाढत राहिलं तर बुरुज ढासळतील आणि जो किल्ला आपण बांधू शकत नाही पण जो आहे अस्तित्वात आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. त्यासाठी ही मोहीम आणि या मोहिमेला सर्व उपस्थित राहिल्यात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जय शिवराय. जय श्री गाईस. तर बघा आता 11:28 झालं म्हणजे 11:30. तर आता आम्ही परतीचा प्रवास घेत आहोत. खूप आनंद झाला. एक महाराजांच्या गड किल्ल्यांची आम्ही सेवा केली आणि एक संधी दिली तर एक मस्त वाटला. तर बघा आपले सर्व मावले काही माऊली गेले, खूप दमलोय आणि प्रज्ञेश आला पण तो लेट आला, जाम लेट आला, सगळं झालं आला पण काय ना आल्याला महत्व आहे असा विषय आहे. कामावर हा ते पण आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आपण अशाच एका नवीन वाल्या ब्लॉग पर्यंत. तिथपर्यंत टाटा बाय बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.